भावी आमदार हे आमचे दमदारच असणार आहेत आणि सगळीकडे कमळ आहे. काही प्रश्न काळजी करायचं कारण नाही आहे. ते राहुल आवाडेच निवडून येणार हे 100% काही प्रश्नच नाही आहे. राहुल आवाडे बसेल, राहुल आवाडेंची सीट बसेल, 100% सीट बसेल. पाणी देणार म्हणजे माझं वचन म्हटले त्यांनी ते तसं वचन त्यांनी पूर्ण केलं. फक्त आवड्यांचा विषय झाला आहे. लाडकी बहिणी कमळाच्या बाजूने. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन मी लोकांची मतं घेत असतो. विधानसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये, उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, विद्यमान आमदारांनी कामं केलेली आहेत का, आणि जर ती नाही केली असतील तर त्यांची मतं काय आहेत, याच्याबद्दल मी लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो. सध्या मी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तारदाळ गावातल्या खंडोबा गृहनिर्माण सोसायटीमध्ये मी आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरातच मी सध्या आहे. इथे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की विद्यमान आमदारांच्या बद्दल, या निवडणुकीबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत. काका नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय म्हणताय, कशी काय तब्येत? हाय, जरा बरे आहेत. आहे पाण्यामुळे आता जरा सुधारणा झालं. पाणी आल्यामुळं आता सगळं उत्तम आहे. आणि आवाडे साहेबांनी आम्हाला हे पाण्याचा प्रश्न तात्काळ या 2 महिन्यात आम्हाला तात्काळ प्रश्न सोडवून पाणी आणून दिलं. पाण्याचा प्रश्न इकडे फार गंभीर होता असं मी या शहरातल्या लोकांना बिघडलेली होती हो. म्हणजे पाणी आणून चेंबरचं माझी तब्येत बिघडलेली होती. मग हा प्रस्ताव घेऊन आम्ही 4 मंडळी सगळे, आमची मित्रमंडळी सगळे जाऊन त्यांच्याकडे गेलो, आवाडे साहेबांच्याकडं. त्यांनी आम्हाला तात्काळ पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणून सांगितलं. तात्काळ सोडवून पण दिला आणि त्याच्यानंतर रस्त्याचं पण काम त्यांनी व्यवस्थित करून दिलं आमच्या. हे रस्ते त्यांनीच केलेलं आहे सगळे. हे रस्ते सगळे आमदारांनी, राहुल साहेबांनीच करून दिलं सगळं. विद्यमान आमदार आता सध्या त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. हातात कमळ आहे त्यांच्या. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत, तुतारे हातात घेऊन सज्ज आहेत. ते काय वाटते या भागामध्ये, या गावामध्ये कुणाचा दबदबा वाटतोय मतांच्या बाबतीमध्ये? यामध्ये राहुल आवाड्यांचा दबदबा फार मोठा आहे आणि सगळीकडे कमळ आहे. काही प्रश्न काळजी करायचं कारण नाही आहे. ते राहुल आवाडेच निवडून येणार हे 100% काही प्रश्नच नाही आहे. आणि आम्ही आता सहकार संस्थामध्ये सुद्धा आहे, बाकीच्या भागातून सुद्धा फिरतो, बघतो, पण सगळीकडे कमळ आहे. आणि काय दुसऱ्या बाजूनं मदन कारंडे जे आहेत त्यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे, त्यांचाही जोर सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? नाही, त्याचं काही इतकं जोर नाही आहे. जास्त आहे, कोण विरोधक असतात, नाही असं नाही, पण त्यांचा इतका काय असं कमळ इतका जोर त्यांचा काही नाही आहे. कमळ हे 1 नंबरला राहणार. म्हणजे या मतदारसंघामध्ये कमळ फुलणार असं 1 नंबर फुलणार 100%, प्रश्नच नाही आहे. काही काळजी करायचं कारण नाही आहे. कमळ विरुद्ध तुतारी असा संघर्ष या मतदारसंघामध्ये आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक आहे. अत्यंत चुरशीची निवडणूक असणार आहे, कारण राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला 20 तारखेला मतदान झाल्यानंतर आणि 23 तारखेला निकालाच्या दिवशी आपल्याला कळूच शकेल. मी पुढे जाणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या तारदाळ गावामध्ये मी आहे. खंडोबा गृहनिर्माण सोसायटीमध्ये मी सध्या उभा आहे. इथे एक तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार सर. तारदाळ गावामध्ये एका बाजूला हातामध्ये, या मतदारसंघामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला हातामध्ये कमळ घेऊन सज्ज आहेत राहुल आवाडे, जे विद्यमान आमदारांचे सुपुत्र आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मदन कारंडे यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली आहे. काय वाटते तुम्हाला, तुतारी वाजणार का कमळ फुलणार? कमळ फुलणार सर. आत्तापर्यंत जी तारदाळ गावामध्ये कामं झालेली आहेत, जीर्णोद्धार, मंदिरांच्या जीर्णोद्धारांची कामं असू देत, त्यानंतर विठ्ठल मंदिरचं रंगकाम असू दे, बिरोबा मंदिरचं स्लॅबचं काम असू दे, आमच्या समाजातली पाणी, रस्ते, गटरी, हे सर्व आमदार साहेबांच्या फंडातून झालेलं आहे. त्यामुळं तारदाळ गावामध्ये कमळच फुलणार आहे. दुसऱ्या बाजूला हातामध्ये तुतारी घेऊन मदन कारंडे सुद्धा जोमानं कामाला लागलेले आहेत. त्यांचेही कार्यकर्ते सध्या जोमानं प्रचार करत आहेत. काय वाटते, लोकांच्यावर तुतारीचा प्रभाव पडणार आहे का? नाही, आत्ता प्रचार करणं वेगळं आणि कामं करणं हे वेगळं. अच्छा, 2 वेगवेगळे भाग आहेत. मदन साहेबांची इथं काय कामं झालेलं असं आम्हाला काय निदर्शनाच नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी राहुल साहेबच निवडून येतील. ते शाश्वत आमदार आहेत. फक्त आपण अधिक मताधिकाराने त्यांना निवडून द्यायचं आहे, एवढंच मी बोलतो. मला सांगा, विद्यमान आमदारांच्या कामाचा, प्रकाश आवाडे साहेबांच्या कामांचा फायदा हा राहुल आवाडेंना होणार असं वाटतंय का? 100% होणार. प्रकाशनांच्या कामांचा फायदा, आणि त्याच्यापेक्षाही सहस्त्रगतीनं राहुल साहेब काम करतील असं आम्ही ठामपणे सांगतो. राहुल आवाडेंच्यावर तुमचा विश्वास आहे? पूर्ण विश्वास आहे, 100%. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म असणार आहे, अनुभव नाही आहे. काय वाटतंय तुम्हाला तुमच्या भावी आमदाराबद्दल? भावी आमदार हे आमचे दमदारच असणार आहेत. आणि ज्याप्रमाणे प्रकाशनांनी काम केलेलं आहे त्याप्रमाणेच राहुल साहेब बी करतील
आणि 100% आमच्या इथं काम झालेलं आहे. त्याचा पाठपुरावा किंवा जलद गतीनं कामं करणे ते अण्णांपेक्षाही जास्त काम करतील असं आम्हाला वाटतं. विश्वास आहे. राहुल आवाडे यांच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे, कारण प्रकाश आवाडे ज्या पद्धतीनं काम करतात त्याच पद्धतीनं ते त्यांचा वारसा पुढे घेऊन जातील असा विश्वास या ठिकाणी या तरुणांनी व्यक्त केलेला आहे. प्रकाश आवाडेंचं राजकारण आपण बघितलेलं आहे, त्याच्या आधीचं सुद्धा कल्लापन्ना आवाडेंचं पण राजकारण आपण बघितलं असेल. आत्ता राहुल आवाडे तिसरी पिढी म्हणून आवाडेंची पुढे येते. काय वाटते, एका बाजूला मदन कारंडे आहेत हातामध्ये तुतारी घेऊन, दुसऱ्या बाजूला राहुल आवाडेंनी हातात कमळ घेतलेला आहे. मतदारसंघातली तारदाळ गावची जनता काय म्हणते? तारदाळ गावची जनता असे म्हणते की आपल्याकडे कमळ आलं पाहिजे, कारण त्यांच्या मागं फार मोठं जे ग्रामस्थ उभे आहेत त्यांनी प्रत्येक तारदाळ गावामध्ये जेवढी काही मंदिरं आहेत ती त्यांनी सर्व काही पूर्ण केलेले आहेत. आता आमचा इथं पाण्याचा प्रॉब्लेम लय मोठा होता. आम्हाला मे महिना म्हणजे एप्रिल मे जून महिने अक्षरशः पाणी नव्हते. आम्ही एकजुटीने त्यांच्याकडे गेलो. त्याने मला वाटतं एका महिन्यामध्ये JCB लावून स्वतःच्या खर्चानं पाईपलाईन टाकून आम्हाला पाणी आणून दिलेलं आहे. इथं चालण्याचा प्रॉब्लेम होता, इथं कचरा एवढे खड्डे वगैरे होते, हे सगळे खड्डे मजवून हिने आम्हाला कॉन्क्रिटी करून दिलेलं आहे. हा रोड आमदारांच्या निधीतून हा रोड केलेला आहे. गटारीचं पण काम त्यांनी करून देतो म्हणलेत, फक्त आता इलेक्शन आणि जे आचारसंहिता लागलेले आहे त्याच्यामुळे हे गटारीचं काम आमच्या तूर्त थांबलेलं आहे. इलेक्शन झाल्या आचारसंहिता उठली की गटारीचं काम पण चालू होईल आमच्या ह्याचं. आणि मंदिरा शेजारी आणि त्या मेन रोडला 2 ठिकाणी लाईट्स नियोजन त्यांनी लावून दिलेलं आहे आम्हाला. त्यामुळं राहुल आवाडे हे निश्चित येणार ही आम्हाला खात्री आहे. आणि तसं हे जर केलो आपण म्हणजे जे मदन कारंडे आता जे आहेत त्यांचं कसं आहे, आत्तापर्यंत तारदाळ गावामध्ये येणं जाणं काही नाही आहे. ह्यांचं मला वाटतं गेले 2 वर्ष कंटिन्यूपणा गावामध्ये फिरणे, कोणाच्या काही ज्या अडचणी आहेत त्याच्यावर त्यांना हे करून म्हणजे जे अडचणी मात करून त्यांना ते त्यातनं काय ते निष्कर्ष काढून त्यांनी काम करून दिलेलं आहे. त्यामुळं आवाडे येणार हे निश्चित ठरलेली गोष्ट. मदन कारंडेंचा जनसंपर्क नाही आहे या ठिकाणी. हां, तारदाळमध्ये म्हटलं तर एक त्यांची थोडीशी जी युनिटी आहे तिथंच त्यांचा जनसंपर्क आहे. परंतु टोटल गाव लेवलला मर्यादने जाऊन त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्यापुढं आवाडे साहेबांचा जनसंपर्क जास्त आहे. त्यांनी गावात असं एकही मंदिर सोडलेलं नाही की बाबा हे मंदिर पूर्ण आहे, तिथं जाण्याचा मार्ग रस्ता नाही, रस्ता केलेला आहे, डांबरीकरण करून दिलेलं आहे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. असं केल्यामुळे त्यांनाच ते निवडण्याची जास्त त्यांची हे आहे. मला एक सांगा, या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार का कमळ फुलणार? बघा, कुस्ती खेळताना दोन्ही पट्टू एकमेकाचे हे असतात, मातबर असतात. आता ह्यांच्या मागे ह्यांचे हात पहिल्यापासूनच हिने ह्याच्यामध्ये आहेत, तारंगात आहेत. 100% कमळ फुलणार हे आम्हाला माहीत आहे. आपण जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपण हे काय करायचं नाही आहे. निकाल लागल्यानंतर विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे, पण निकाल लागल्यानंतरच आम्ही स्पष्ट काय ते सांगू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी पुढे जाईन, तिथं काही महिला बसलेल्या आहेत, आपण त्यांच्यापर्यंत जाऊया. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा 5 गाव आणि इचलकरंजी 5 महत्त्वाची गाव आणि इचलकरंजी शहर असा मिळून बनलेला आहे. इथं काही काकी बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. महिलांच्या प्रतिक्रिया या फार महत्त्वाच्या असतात आणि त्यात मुळात या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्याची झळ ज्यांना बसते त्या महिलाच असतात. काकी नमस्कार. नमस्कार. तुमच्या तारदाळ गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता असं मला कळलंय. काय झाले पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय सांगा? आमच्या इथं आता आम्ही येऊन इथे 10-15 वर्ष झाली, आम्हाला इकडे पाणी नव्हतं. मग आम्ही जाऊन आमदार साहेबांना, आवाडे साहेबांना भेटलो. आम्हाला इथं पाणी नाही आहे म्हटलं, आम्हाला तात्काळ पाण्याचं सोय करा म्हटल्यानंतर साहेबांनी येऊन इथं तात्काळ आमचा पाण्याचा प्रश्न मिटवला. परत रस्त्याचं पण काम केलं, इथे रस्ते नव्हते, रस्त्याचं पण तात्काळ काम केलं त्यांनी. तुम्ही गेल्यानंतर पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवून टाकला? होय, आम्हाला सोडवलं. त्यांनी सांगितलं पाणी देणार म्हणजे माझं वचन म्हणजे वचन म्हटले, त्यांनी ते तसं वचन त्यांनी पूर्ण केलं. मला सांगा, पाण्याचा प्रश्न किती गंभीर होता इकडं? इथं खूप गंभीर होता. म्हणजे आमच्या या खंडोबा गृहनिर्माण सोसायटीमध्ये का नाही पाणीच नव्हतं. होतं पाणी, पण ते पाणी उन्हाळ्यात मिळायचं नाही, काय नाही. बोर मारलेलं आहे पण ते बंद पडली बोर. किती दिवसांनी पाणी यायचं नळाला? नळाला पाणी इकडे आमच्याकडे नव्हतेच ना, नळच नव्हते. मग ते साहेबांनी आम्हाला आव्हान केलं, तुम्हाला नळ देणार म्हणजे देणार. मग त्यांनी 8-10 दिवसात आमचा प्रश्न मिटवला, पाण्याचा प्रश्न मिटवून टाकला. आता या निवडणुका सुरू आहेत, विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुका सुरू आहेत. या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, हातामध्ये तुतारी घेतलेली आहे त्यांना. दुसऱ्या बाजूला राहुल आवाडे आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत ते. राहुल आवाडेंच्या हातामध्ये कमळ आहे.
कोणाच्या बाजूने जाणार आहे तुम्ही? आम्ही कमळच्या बाजूने जाणार. कमळाच्या बाजूने हो जाणार. हो तुमचं ठरलंय? होय ठरले आमचं. पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे महिला कमळाच्या बाजूने जाणार अशी परिस्थिती सध्या आहे. आजी नमस्कार, सांगा. काय म्हणताय? बरे आहे का तब्येत? हाय हाय बरे. बर. बोला. पाण्याचा फार त्रास झाला असेल तुम्हाला. तुम्ही हाला आम्ही म्हातार माणसं ते पाणी तिकडनं आणायचं बर. ते एवढं प्रश्न होता. मग त्यासनी सांगल्याबरोबर त्यांनी आम्हाला लगेच 15 दिवसात पाणी दिलं. बर, काय तुम्हाला सांगते, काय किती मोठी अडचण होती पाण्याची? खूप मोठी अडचण होती. बिबर बंद पडलं म्हटलं खूप मोठे होते. पाणी आणायचं कुठनं तुम्ही? तिकडे ते गेर आहे ते तिकडं आणायचं. कॅन उचलून उचलून आमच्या मालकासने ते हे झाले नका सगळं चालायला हे खूप निजतला. अच्छा, इतका त्रास होता पाणी आणण्याचा? त्रास होता पाण्याचा. सोडवला. म्हणजे साधारणपणे किती अंतर होतं जिकडे तुम्ही जायचं पाणी आणायला? ते तरी पण 1 किलोमीटर 2 किलोमीटर होतं. 2 किलोमीटर 2 किलोमीटरवरून पाणी आणायला लागायचं. होय. आता पाणी, मग पाण्याची सुविधा तुम्हाला कोणी करून दिली? आवाडे साहेबांनी. आवाडे साहेबांनी दिली. आता निवडणुका लागलेल्या आहेत, कुणाच्या बाजूने जाणार? मदन कारंडे का राहुल आवाडे? आवाडे राहुल आवाडे. राहुल आवाड्यांच्या बाजूने जाणार का? का म्हणजे आमचा प्रश्न सोडवला त्यांनी म्हणून. पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणून. सगळ्याचा सोडवला. रस्ता केल्या. रस्त्याचा पण प्रश्न होता इथं? होतं की सगळं हे असंच होते गवते. काय होतं इथं रस्त्याच्या जागी? काय होतं? हे गवत असं असं होतं. गवतच होतं म्हणजे काही चालता वगैरे येत नसेल? नाही सगळं खडक होतं सगळं. पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न हा मूलभूत प्रश्नांपैकी एक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवल्यामुळे आम्ही आमदारांच्या बाजूने अशी साहजिक प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांच्याकडून येते. इथं अजून एक काकी आहेत, आपण त्यांना विचारूया. काकी काय म्हणताय? बऱ्यात? हाय बरे आहे. बरं, पाण्याचा त्रास तुम्हाला पण असेल? होय, पाणी आणायचं लांबणं. सुना बाळा आणून पाणी आणायच्या. 8-10 माणसं घरात, पाणी पुरायचं नाही. असं आणून चालवायचं. रस्ता नव्हता, पाणी नव्हतं. मावाडे साहेबांकडे आम्ही गेलो, तिथनं त्यांनी पाणी दिलं, नळ आणलं, परत रस्ता केली. नाहीतर टँकर मागवायला लागायचं. आपल्या परिस्थिती आहे का टँकर मागवायची? टँकरचे रेट किती होते तरी 500-600. बापरे, एवढे पैसे घ्यायचे? एवढे पैसे घ्यायचे. आणि मनमानी पण असेल त्यांची? होय, मनमानी. आत्ता फोन केलं म्हणजे उद्या यायचं. तोपर्यंत पाण्याचं कसं व्हायचं? मग आता काय करायचं? इथून आण, तिथून आण, टाकीस आण, असं आणायचं. म्हणजे हाल व्हायचे? हाल व्हायचे. आता मला सांगा, निवडणुका सुरू आहेत. आता तुमच्या दारात मतं मागायला लोक येतील. राहुल आवाडे सुद्धा येतील, मदन कारंडे सुद्धा येतील. कुणाच्या पत्रात टाकणार तुम्ही मत? आम्ही आवाड्यांच्या टाकणार. आपण बघू शकता की पाण्याचा प्रश्न किती गंभीर असू शकतो. पाणी आणि रस्ता ह्या 2 मूलभूत समस्या आहेत. आजही आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्या समस्या आहेत आणि त्या सोडवल्यामुळं आम्ही ज्यांनी त्या सोडवून दिल्या त्यांच्या मागे उभे राहणार असा लोकांचा ठाम विश्वास आहे. मी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामधल्या वेगवेगळ्या ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या, महिलांच्या प्रतिक्रिया मी घेतोय. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजलेले आहेत आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जात मी सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे. महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मँचेस्टर म्हणून ओळखली जाणारी इचलकरंजी नगरी आणि त्या नगरीच्या नावाने ओळखला जाणारा हा मतदारसंघ जो आहे, त्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत, आजूबाजूच्या गावातल्या ग्रामस्थांच्या भावना नेमक्या काय आहेत हे जाणून घ्यायला आलो आहे. मी तारदाळमधल्या चांदणी चौक परिसरामध्ये मी सध्या आहे. इथं एक ग्रामस्थ आहेत, आपण ते थांबलेत, आपण त्यांना विचारूया. असा घडला भारत हे पुस्तक आहे त्यांच्याकडं. 1947 पासूनच्या घटना घडामोडीमधून उलगडलेला स्वतंत्र भारताचा इतिहास. अभ्यासक दिसता तुम्ही, वाचक दिसता. आपण या मतदारसंघाचा राजकारण बघितलं असेल, मल्लावादी साहेबांच्यापासून ते अगदी शिवगोंडा पाटील साहेबांपासून आता खंजिरेंपासून तुम्ही सगळं राजकारण बघितलेलं आहे, आतापर्यंत बघितलेलं आहे. मतदारसंघ काय म्हणतोय? मतदारसंघाची नाळ काय म्हणते? मतदारसंघाची नाळ काय आहे? राहुल आवाड्यांना इथं प्रतिनिधित्व मिळणार असं वाटतं. मेजर हो, राहुल आवाड्यांचं कार्य आज गेल्या आम्ही 5 वर्षात बघितलं. प्रकाश आवाडे त्यांचे वडीलच, परंतु काम चांगलं केलेलं आहे. गावात काही सुधारणा चांगल्या परमनंट केलेल्या आहेत. रस्ते सुधारणा केले, पाणी आणण्यात सुधारणा केलेले आहेत. कार्य एकंदरीत त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे आणि पुढच्या काळासाठी सांगतो राहुल आवाडे निश्चितपणे निवडून येणार. मला सांगा, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे यांनी हातामध्ये तुतारी घेतलेली आहे, त्यांचा प्रभाव काही ठिकाणी जाणवतो. काय वाटतंय तुम्हाला? ज्येष्ठ आहात तुम्ही. नाही, ज्येष्ठ आहेत म्हणजे काय माहिती आहे काय, प्रत्येक कार्य हे प्रत्येकजण आपापले उमेदवारी जाहीर करणारच. त्यांनी प्रयत्न करणार, तेही काय चांगलेच आहेत. परंतु शेवटी काय मतदारांचं प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. बस, मतदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हो, बरोबर. काय वाटतंय? मी तुम्हाला शेवटचा एक प्रश्न पुन्हा विचारतो. मतदारसंघामध्ये कमळ फुलणार की तुतारी वाजणार?
माझ्या मते कमळच फुलणार. कमळ फुलणार. होय, कमळ फुलण्याची शक्यता जास्त वाटते. जास्त वाटते. इचलकरंजीतल्या चांदणी चौक परिसरामध्ये, तारदाळमधल्या चांदणी चौक परिसरामध्ये मी सध्या आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये मी वेगळ्या प्रतिक्रिया घेत पुढे जाणार आहे. मी पुढे जातोय. या ठिकाणी ज्येष्ठ काही मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांनाही विचारूया त्यांचाही राजकारणाचा, मतदानाचा आणि या सगळ्या लोकशाही प्रक्रियेचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. बऱ्याच इलेक्शन त्यांनी बघितले असतील. आजोबा बसू का मी इथं? काय म्हणताय? बरं आहे तब्येत? ठीक ठीक. बरं, इलेक्शनचं वारं सुरू आहे. तुम्ही बघत असाल सगळं इलेक्शन, याच्या आधी पण तुम्ही बघितलेले आहेत. काय वाटते, कोणाचा जोर आहे? मला तर वाटतंय बीजेपीचा जोर आहे. बीजेपीचा जोर आहे, राहुल आवाडेंचा. राहुल आवाडे. का असं वाटते? जरा कामं चालू आहेत गावात बऱ्यापैकी. म्हणताना जरा बरं वाटतंय. मला सांगा, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, तुतारी आहे त्यांच्या हातामध्ये, आणि राहुल आवाडेंच्या हातामध्ये कमळ आहे भाजपाचं. काय वाटते? ते आता भाजपच येणार आमच्या इथं असं मला वाटतंय. इथं मदन कारंडेंचा जोर काय आहे की नाही? त्यांचा बी आहे पाठोपाठ जोर. खरं मला माझ्या वैयक्तिक मतानं म्हटलं तर जरासं आवाडे लीड घेतील. आवाडेंचा प्रभाव आहे असं वाटतंय. मला सांगा, प्रकाश आवाडे साहेबांनी याच्या आधी सुद्धा प्रतिनिधित्व केले मतदारसंघाचं. आता 5 वर्ष तेच आमदार होते. त्यांच्या कामाचा परिणाम होणार असं वाटते राहुल आवाडेंच्या? त्यांच्या कामाचाच परिणाम होणार. हो, राहुल आवाडे यांच्या विजयावर प्रकाश आवाडे यांच्या कामाचा परिणाम होईल असं त्यांचं मत आहे. ज्येष्ठ आहेत, आपण त्यांच्या मताचा आदर करूया. मी पुढे जातोय. आपण पण बरेच इलेक्शन्स बघितले असतील, आवाडे साहेबांचं राजकारण बघितलेलं आहे. आता आवाडे साहेबांचे सुपुत्र राहुल आवाडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये हातात कमळ घेऊन उभे आहेत. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत हातात तुतारी घेऊन. काय वाटतंय, मतदारांचा जोर कुणाकडे आहे, कल कुणाकडे आहे? आवाडे साहेबांच्याकडे. आवाडे साहेबांकडे. का असं वाटते? कामं झालेले आहेत ना, बऱ्यापैकी कामं केलेले आहेत. बऱ्यापैकी कामं आता बघताय ना तुम्ही, हे समोर ही सगळी कामं त्यांनी जवळजवळ एक 7-8 महिन्यापासूनची ही कामं म्हणा, रस्त्याची कामं म्हणा, गावगावातली सगळी गटारी म्हणा किंवा रस्ते म्हणा. रस्ते म्हणजे असे पक्के रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, हे पद्धतीचं काम चालू आहे. त्यामुळं त्यांचा हा विकासाचा त्यांचा बऱ्यापैकी त्यांचं हे केलेलं आहे त्यांनी. आणि मदन कारंडे अजून इचलकरंजी पुरतंच त्यांचं हे आहे, शहरापुरतंच. आता अजून ह्या इथं मदन कारंडे कोण, हा व्यक्ती कोण आहे हे लोकांना माहीत सुद्धा नाही आहे, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मला तर वाटतं की BJPचं ह्यामध्ये मतदान मोहर विजयी होणार आहे, लीड घेतील असं वाटतं. पुढे जातोय. राहुल आवाडे यांचा प्रभाव या मतदारसंघातल्या या तारदाळ गावामध्ये मी दिसतोय. इथं अजून एक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय? बरं, मला सांगा, जोर कुणाचा आहे? थेटच विचारतो. राहुल आवाडे. राहुल आवाडे जोर आहे. अच्छा. हा, कामं भरपूर झालेले आहेत, त्यांना जोर आहे त्यांचा. मदन कारंडेच्या बद्दल काय मत आहे? काय नाही आमचं. तुमचं मतच नाही? काय नाही. लोकशाहीमध्ये मत नसणं हा सुद्धा एक अधिकार आहे बरं का. म्हणजे मत असलंच पाहिजे असं काही नाही. एखाद्या उमेदवाराबद्दल माझं मतच नाही असं म्हणणं सुद्धा चालतं. का राहुल आवाडे तुम्हाला आवडतात वाटतं बरेच? का? कामं त्यांनी केल्यात. हो, कामं केलेली आहेत. होय. बर, आता राहुल आवाडेची ही पहिलीच टर्म असणार आहे. विधानसभेसाठी ते प्रयत्न करतायत, निवडणुकीसाठी. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत. मतदारसंघात तुम्ही बघत असाल की बाकी ठिकाणी कुणाचं वार आहे? बाकी ठिकाणी कुणाचं वार दिसतंय? आवाड्यांचंच आहे. आवाड्यांचंच आहे. आवाड्यांचं वार आहे असं म्हणतायत ते. मी पुढे जाईन. प्रतिक्रिया फार बोलक्या असतात लोकशाहीमध्ये. आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं, जनमत हे फार महत्त्व असतं आणि जनमतावर लोकशाही टिकत असते. जनमत फार महत्त्वाचं असतं. त्यातून निवडणुका घडत असतात आणि त्या निवडणुकीतून सरकार बनत असतं. लोकशाहीची ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी पुढे जाईन. काय म्हणताय? नमस्कार. नमस्कार. काय म्हणतोय मतदारसंघ तुमचा? निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुका लागलेल्या आहेत. आता राहुल आवाड्यांचं तर काम इथं भरपूर चालू आहे. बरं. संगमनगर, आझादनगर, कृष्णानगर. संगमनगर म्हणजे इथला सगळा तारदाळमधलाच आहे. तो खोतवाडी म्हणजे त्यांचं कामं जोरात चालू आहे. तो आहेत काम बऱ्यापैकी त्यांच्या आहेत. गल्लीबोळातनं असा रस्ता झालेला आहे. मला सांगा, दुसऱ्या बाजूला मला मदन कारंडे यांच्या समर्थकांनी म्हणा किंवा काही लोकांनी असं सांगितलं की राहुल आवाडेंच्या जे वडील आहेत प्रकाश आवाडे साहेब, त्यांच्याकडनं काही कामं झालेली नाही. तुमचं मत काय आहे? झालेलं कामं अगोदर केलेलं आहेत त्यांनी. आहेत की कामं झालेली आहेत? हे कामं झालेले आहेत. पहिला अगोदर सुरुवातपासून त्यांचे कामं चालू आहेत आणि आता तर त्यांचं काम भरपूर चालू आहे. तसं तुम्ही याच गावातले? हो, तारदाळमधलेच. तारदाळमध्ये पण विकास कामं झाली आहेत? हे झालं, भरपूर झालेत घेऊ. झालं कामं चांगली, 1 नंबर काम करतात त्यांनी. बस. मग काय निवडणूक कुणाच्या बाजून जाणार असं वाटते? हे राहुल आवाडे बसेल. राहुल आवाडेंची सीट बसेल? हो, 100% सीट बसेल.
कारण इथं वातावरण तसं निर्माण आहे हो तारदाळमध्ये. तर ते पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळे त्यांचा प्रभाव आहे असं हो हो बरोबर आहे. राहुल आवाडे यांचं आवाडे घराणं हे राजकारणामध्ये पहिल्यापासून आहे, राजकारणावर त्यांची पकड आहे आणि त्याच्यामुळं इथल्या मतदारांच्यावर, इथल्या लोकांच्यावर, नागरिकांच्यावर आणि आजूबाजूच्या गावातल्या ग्रामस्थांच्यावर त्यांचा प्रभाव आहे. या प्रभावाचा फायदा राहुल आवाडे यांना होईल अशी परिस्थिती सध्या या गावामध्ये मला दिसते, कारण लोकांच्या प्रतिक्रिया तशा आहेत. मतदारसंघामध्ये पुढे जाणार आहे. काकी नमस्कार. काय वाटते या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे तुमच्या गावामध्ये तारदाळमध्ये. कसा आहे प्रश्न नेमका, काय आहे? पाणी इथं नव्हतंच ना, बरेच दिवस पाणी नव्हतं, मग आता आलंय पाणी. किती दिवस पाणी नव्हतं तरी? पाणी तरी बी नव्हतं इथं, भरपूर दिवस नव्हतं, कारण आम्हाला जरा लय अडचण होती ना 5-6 महिने. आता आलं अवघे इकडे पाणी आलं. कुणी दिलं तुम्हाला पाणी? आवाड्याने. आवाडे साहेबांनी दिलेलं आहे. होय. बरं, आता निवडणूक आलेली आहे, काय वाटते आवाडे साहेबांना मतदान देणार का करंडे साहेबांना? आवाडे साहेबांना. आवाडे साहेबांना. मग इकडे जोर कोणाचा आहे? आता ते मला कसं कळणार? आता मला कसं कळणार ते, आता आम्ही घरी बसणार ना. होय. महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्याच्याबद्दलची वेगवेगळी मतांतरं आपल्याला बघायला मिळतात. सत्ताधारी पक्षाकडून ती वेगळी मतं आहेत, विरोधकांकडून ती वेगळी मतं आहेत. महिलांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया, ज्यांच्यासाठी ही योजना बनवलेली आहे त्यांना काय नेमकं वाटतं हे पण आपण विचारूया. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले? हो मिळाले की. काय वाटते त्या योजनेबद्दल? ते आवाडे साहेबांच्यामुळं आम्हाला मिळालं. अच्छा, त्यांनी ती योजना तुमच्यापर्यंत आणली? आणली अंमलात आणली त्यांनी. मिळाले पैसे तुम्हाला? हा मिळाले की आम्हाला. किती मिळाले? आम्हाला 7,500 मिळाले की. 7,500 मिळाले. खुश आहात तुम्ही? होय होय खुश आहे. इथनं पुढं पण त्यांनी द्यावेत पैसे, देतो म्हणून सांगितले त्यांनी, अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं की इथनं पुढे ही योजना सुरू राहावी. होणार निवडून येणार, परत ही योजना लागू होणार. हो. दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जाते की ही योजना म्हणजे निव्वळ खर्च आहे सरकारचा, काही उपयोग नाही याचा. तुम्हाला काय वाटतं? नाही हे मिळणार, ते त्यांनी केले म्हटल्यानंतर हे मिळणार आणि चालू राहणार असं तुम्हाला? हो हा वाटते. लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने राहणार आहेत? लाडक्या बहिणी कमळाच्या बाजूने. कमळाच्या बाजूने राहणार आहेत. लाडक्या बहिणी या कमळाच्या बाजूने राहणार आहेत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे. इथं आपण अशा प्रतिक्रिया बघितल्या की लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना आम्हाला पसंत आहे, आम्ही त्याच्यावर खुश आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही कमळाच्या बाजूने जाणार, आम्ही महायुतीच्या बाजूने जाणार, अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीवर पडणार आहे 2024च्या विधानसभेच्या. तो नेमका कसा पडणार आहे, पुढं महिलांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या मतदारसंघातली माणसं काय म्हणत आहेत, हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या तारदाळ गावामध्ये मी सध्या आहे. चांदणी चौक हा जो परिसर आहे इथला, त्या परिसरामध्ये आहे. इथं महिला बसलेल्या आहेत. महिलांच्या प्रतिक्रिया माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटते. कारण या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेबद्दल महिलांना काय वाटतं, कारण तो मोठा प्रभाव पडणार निवडणुकीवर त्या योजनेचा, अशी स्थिती आहे. कारण लोकांच्या प्रतिक्रिया तशा आहेत, त्यामुळे या प्रतिक्रिया आम्ही घेणार. काकी नमस्कार. काय म्हणताय, लाडकी बहीण योजना सुरू झाली, खुश आहात का? आहेत की. पैसे मिळाले तुम्हाला? मिळाले की. किती मिळाले? 7,500. 7,500 मिळाले. होय. बर, खुश आहे तुम्ही? होय आहे की. बर, काय वाटतंय आता सरकारने ही योजना आणलेली आहे, काय चांगलं वाटतंय? चांगलं वाटतंय या. चांगलं वाटतंय. होय. बर, लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती तुम्हाला कोणी दिली, कोणी फायदा मिळवून दिला? आवाडेंनी दिला. राहुल आवाडे साहेब. राहुल आवाडे आता निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दुसऱ्या बाजूला मदन करंडे साहेब आहेत. राहुल आवाडे हातात कमळ घेऊन आहेत. काय वाटते, मदन करंडे साहेबांची तुतारी जिंकणार का राहुल आवाडेंचं कमळ जिंकणार? कमळ जिंकणार. कमळाच्या बाजूने आहात तुम्ही? होय. का 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 असं का? असंच चांगलं केल्यात, रस्ता केल्यात, पाण्याची सुविधा केल्यात व्यवस्थित. पाण्याचा प्रश्न होता इकडं? होय होता की, पाण्याचं पण होतं की, आता सगळं व्यवस्थित झालंय ना. आता पाणी मिळतं तुम्हाला? मिळतंय की, येतंय पाणी आता, तसं काही नाही, रोज येतंय पाणी. पाण्याचा काही प्रश्न नाही? पाण्याचा काही नाही प्रश्न. मला तुम्ही सांगा, मग आता भाजपा महायुतीनं ही योजना सुरू केलेली आहे, मग त्यांच्या पारड्यात ही मतांची तुम्ही टाकणार का, मतांचं दान टाकणार का तुम्ही? टाकणार की आम्ही, टाकणार. मत देणार तुम्ही महायुती? होय देणार की आम्ही, मत देणार त्यांना. लाडक्या बहीण योजनेसाठी देणार? नाही तसं काही नाही, सगळे सोयीसुविधाच की. सोयीसुविधा चांगल्या? होय. मग लाडक्या बहिणीसाठीच नव्हे तर बाकीच्या सुद्धा सोयी चांगल्या केलेल्या, त्याच्यामुळे आम्ही महायुतीला मत देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं अजून काकी. नमस्कार काकी. नमस्कार. मला सांगा, लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पण लाभ मिळाला असेल? मिळाले की, 7,500 मिळाले. मिळाले पैसे? हा मिळाले. बरं, काय वाटतं योजना कशी आहे, चांगली आहे? योजना चांगली आहे की. बरं, बहिणी म्हणजे आम्हाला जे बायकांना जे जे काय घर उपलब्ध होतं ते आता आपल्याला स्वतः सगळं घ्यायला येते आम्हाला. बरं,
आणि राहुल साहेबांनी पण आमच्या गावात सगळे सुधारणा केल्या. राहुल आवाडेंनी? हां, राहुल आवाडेंनी. असे 5 वर्षात काय सुधारणा झालं ते सगळ्या सुधारणा आमच्यात सुविधा सगळ्या झाल्यात आता. त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवडून आणणार. तुम्ही त्यांच्या पारड्यात मत टाकणार तुमचं? दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, त्यांना हातात तुतारी घेऊन ते आहेत. मग तुम्ही तुतारी वाजवणार का कमळ फुलवणार? कमळ फुलवणार. कमळ फुलवणार. कमळ फुलवणार. कमळाकडंच आहे बघा. आम्ही कमळाकडनंच आहे बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. तारदाळ गावामध्ये मी सध्या आहे. या गावात मी महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मी पुढे जाणार आहे. या मतदारसंघातले लोक काय म्हणतात, त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि ते समाधानी आहेत की नाही, या प्रश्नांची उत्तर मी त्यांना विचारणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या चांदणी चौक परिसरामध्ये मी सध्या आहे. इथे काही तरुण बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा काय म्हणतोस, बरं आहेस? हो, बरं आहे. बरं, मतदारसंघ कसा आहे? बरं आहे की नाही मतदारसंघ? मग बरं आहे की, आवड आहे फक्त. आवाडे साहेब आहे तिकडे. होय. बरं, दुसऱ्या बाजूला अरे मदन कारंडे तुतारी घेऊन हातात सज्ज आहेत, त्यांचा पण प्रभाव आहे. तुला काय वाटतंय? नाही, इथं फक्त आवड्यांचा विषय चालू आहे, बाकी कोणाचं काही नाही. का असं का? आवाड्यांचा का प्रभाव आहे? इथं कामं झाले तो भरपूर. बरं. आमचा आता चौक स्वच्छ केला आहे पाक सगळा. अजून लॉनचं काम चालू आहे इथं. हे केलं सुशोभीकरण योजना आणलेली आहे. होय. आता रोडचं काम चालू आहे कॉन्क्रीटचं. अच्छा. नळ कनेक्शन दिल्यात मोफत. बरं. गटरी झाली आहेत. सोलर लॅम्प बसवले आहेत. भरपूर कामं झाली आहेत. कामं भरपूर झालेली आहेत साहेबांची. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आवड्यांच्याकडनं काही कामं गेल्या काही वर्षात झालेली नाही आहेत. तू काय सांगशील त्याच्यावर? तसं काही नाही, आता लोकांनी कामं दिसायला येतात की ते आवडे साहेबांचीच आहेत सगळी कामं. आवडे साहेबांचीच कामं? होय. त्यात काय? मला एक सांग, या मतदारसंघामध्ये कमळ फुलणार का तुतारी वाजणार? कमळ. कमळ फुलणार. आणि आमच्या भागात तर इथं वनवे कमळ आहे. वनवे कमळ आहे? 5 नंबर वार्डात तर. अच्छा. इथं नुसतं लीड मोजायची किती? लीड मोजायचं का? लीड मोजायचं असं सांगितलं अगदी ठामपणे त्यांना. तरुणांचा अभ्यास चांगला असतो बरं का. असं म्हटलं जातं की तरुणांचं राजकारणाकडे लक्ष नाही आहे, ते इंटरेस्टेड नसतात त्याच्यामध्ये. असं काही नाही आहे. तरुणांना राजकारण कळत असतं. काही वेळा ते व्यक्त होतात, काही वेळेला होत नाहीत. इथं अजून एक तरुण आहे, टोपी घालून मस्तपैकी बसलेला आहे. काय म्हणतोस मित्रा? काय नाही, हाय मजेत आहे. मजेत आहेस? वारं चालू आहे. राजकारणाचं वारं सुरू आहे. हो. कुणाच्या बाजूने आहे वारं राजकारणाचं? BJP. राहुल साहेब. राहुल साहेब BJP. राहुल आवाडे. येस. मदन कारंडे साहेब पण आहेत दुसऱ्या बाजूला, त्यांच्याबद्दल काय सांगशील? काय नाही, म्हणजे आपण त्यांची कामं बघितली नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. बोलू शकत नाही, बरोबर. आता जी कामं चालू आहेत तर त्याच्यावरती तर आपण ठाम राहू शकतो. अच्छा. की त्यांची कामं व्यवस्थित आहेत. आता जर तुम्ही बघितलं असाल तर इथं सगळं चौकात सुशोभीकरण चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. आता हे आम्ही समोर डोळ्यासमोर बघतो, त्यामुळे आम्ही सांगू शकतो की त्यांचं काम आहे आणि त्यांचं म्हणजे हमखास येणार. आवाडे निवडून येतील असं वाटतं कामाच्या जोरावर? हो. राहुल आवाडे कामाच्या जोरावर निवडून येतील, त्यांचं काम झालेलं आहे हमखास. मदन कारंडेंची कामं आम्हाला माहितीच नाही, त्याच्यामुळे आम्ही काही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. अशी अतिशय राजकीय सभ्यपणे जी सभ्यता पाळलेली आहे, टिप्पणी करताना किंवा कमेंट करताना, आपली प्रतिक्रिया देताना, ती फार गरजेची आहे. मी नेहमी सांगत असतो की राजकारणामध्ये कधीही राजकीय मत व्यक्त करत असताना राजकीय नेत्यांनीसुद्धा, कार्यकर्त्यांनीसुद्धा आणि समर्थकांनीसुद्धा भाषेची सभ्यता पाळणं फार गरजेचं असतं आणि ती इथं मला बघायला मिळते. या मतदारसंघामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना दोन्ही गटाचे, मदन कारंडे गटाचे किंवा राहुल आवाडे गटाचे, एकमेकांच्यावर टीका करताना भाषेची सभ्यता सोडत नाहीत. हे फार गरजेचं आहे. ही सभ्यता पाळूया. मी पुढे जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मी इथं थांबतो आहे. मी या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये पुढे जाणार आहे. लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. लोकांच्या मनातला आमदार कोण आहे, राहुल आवाडे की मदन कारंडे, या प्रश्नाचं उत्तर लोकांच्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर.